खरं तर आजच्या लोकांना ना पगार खूप चांगले आहेत. म्हणजे इन्कम लेवल खूप वाढलं आहे. मागच्या 10-15 वर्षात ना इंडियामध्ये जे एज्युकेटेड लोक आहेत किंवा IT बॅकग्राऊंड आहे त्यांचं इन्कम खूप चांगलं वाढलं आहे. बरोबर. आणि रिस्पॉन्स बघाशिवाय आपण रिस्पॉन्स त्यांच्यावर काहीच नाही आहेत. बरोबर. तर त्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टी लोन मिळतं. तुम्हाला मोबाईलसाठी लोन मिळतं, तुम्हाला गाडीसाठी लोन मिळेल, तुम्हाला घर घ्यायचं लोन मिळेल, पण तुम्हाला रिटायरमेंटचं लोन नाही मिळणार. बरोबर. तुम्हाला तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे. तुम्हाला का तुमच्या मुलावर डिपेंड राहायचं नाही आहे. बरोबर. नेक्स्ट जनरेशन डिपेंड राहणार नाही. आई वडिलांनी का तुमच्या रिटायरमेंट सोय केली नाही आहे. तुम्हाला कुठली बँक तुम्हाला रिटायरमेंटचं लोन आणून देणार नाही, की असं नाही की 60व्या वर्षी मला 18 वापरे मी प्लॅनिंगच नाही केला, मी बँकेत लोन काढतो आणि रिटायरमेंटसाठी मी पैसे वापरतो. बरोबर. काय तेव्हा तुमचं इन्कम पण नसणार आहे, तेव्हा तुमचं शरीर पण साथ देणार नाही आहे. तर तुम्हाला तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्हालाच करायचं आहे आणि दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते तुम्हाला कोणी मदतीला येणार नाही आहे. त्यामुळे जसं तुमचा पहिला जॉब लागेल तुम्ही इमिजिएटली रिटायरमेंट प्लॅन सुरू करा. सुयोग दादा, तुझं श्रीमंत व्हा हे आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुझी जर्नी ऐकायला आवडेल. ओके. मी मूळचा डोंबिवलीचा आहे. माझं सर्व शिक्षण डोंबिवलीमध्ये झालं आहे. नंतर माझं ग्रॅज्युएशन हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मी कॉमर्समध्ये केलं. 2002 साली मला पहिला जॉब लागला, तो एका US बेस्ड कंपनीमध्ये ॲज अ इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्ममध्ये. आणि तेव्हापासून माझा हा प्रवास गुंतवणुकीशी रिलेटेड असेल किंवा सिक्युरिटी रिलेटेड असेल किंवा जे काय प्रॉडक्ट म्युच्युअल फंड वगैरे, तो प्रवास सुरू झाला. साधारण 9 वर्ष मी जॉब करून 8 ते 9 वर्ष मी जॉब करून बऱ्यापैकी एक इंटरनॅशनल एक्सपोजर मला मिळालं. म्हणजे अमेरिका स्थित कंपनी असल्यामुळे तिकडे हे मार्केट कसं चालतं याचा मला आढावा घेता आला. ओके. आणि मग एक 8-9 वर्ष जॉब केल्यानंतर माझं असं लक्षात आलं की आपण हे व्यवसायात उतरलं पाहिजे. की जेव्हा मी कम्पेअर केलं वेस्टर्न कंट्रीज आणि इंडिया कंट्री, त्या दोघांमध्ये खूप तफावत आहे या गोष्टीमध्ये. म्हणजे मी 5-6 महिने कामानिमित्त अमेरिकेत पण होतो, तेव्हा मी बऱ्याच गोष्टी रिसर्च केल्या. आणि तिकडे अगदी छोट्या छोट्या माणसाला पण गुंतवणुकीसंबंधित फार माहिती होती. बरोबर. किंवा कसे इन्व्हेस्ट करायचे, स्टॉक्स कसे घ्यायचे, कुठे कुठे टाकायचे, प्लॅनिंग कसं करायचं. आणि हेच 8-10 वर्षापूर्वी भारतामध्ये या गोष्टीची बऱ्यापैकी अभाव होता. म्हणजे लोकांना या गोष्टी प्लॅनिंग हा प्रकार माहीतच नव्हता. लोक फक्त जस्ट कुठेतरी बघून इन्व्हेस्टमेंट करायचे. म्हणून मला लक्षात आलं की आपण व्यवसाय सुरू करायला पाहिजे आणि लोकांना पण मदत होईल आणि मला त्यात स्कोप पण दिसला. म्हणून 2011 साली माझा जॉब सोडून या व्यवसायात मी उतरलो. 2012 साली मी कंपनी फॉर्म केली वेल्थ अचिव्हर्स. 2013 माझे अजून 2 पार्टनर्स आहेत जे माझ्यावर जॉब करायचे. त्यांनी मला जॉईन केलं. आणि 2014 अजून एक आमचा कलीग त्यांनी मला परत जॉईन केलं आणि असे आम्ही 4 जणं मागचे 10-11 वर्ष वेल्थ अचिव्हर्स काही फर्म चालवत आहोत. आम्ही मोस्टली गुंतवणूक क्षेत्रात आहोत, गुंतवणूक सल्लागार म्हणून. सो बेसिकली एक 8-10 वर्षापूर्वी मला माझ्या एका मित्रा थ्रू लोकसत्ता आणि लोकमतमध्ये लिखाणाची संधी मिळाली. तिथे मी बरेच गुंतवणूक संबंधित काही आर्टिकल्स लिहिले. त्यानंतर त्यांचे काही अर्थविषयक कार्यक्रम असतात, म्हणजे अर्थविषयक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, अर्थसल्ला किंवा अर्थब्रह्म टाईप. तिथे मला 20 ते 25 कार्यक्रम साधारण गेस्ट स्पीकर म्हणून जायची संधी मिळाली. तिथे मी बऱ्याच लोकांना मुंबई, पुणे अशा ठिकाणी बऱ्याच लोकांना मी अर्थसाक्षर करण्याचा प्रयत्न केला. अरे वा. साधारण आत्ताच्या घडीला माझ्या कंपनीकडे 140 कोटीची AUM आहे आणि 800च्या वरती आमचे क्लायंट्स आहेत. अरे वा. येस. तर ही जी ओव्हरऑल जर्नी होती समजा, तर याच्यामध्ये तुम्हाला मेजर कुठल्या अडचणी आल्या होत्या आजपर्यंत? व्यवसाय सुरुवात कशी अडचण पहिली होती, कारण अर्थात मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यामुळे आणि व्यवसायाची कुठलीही मला पार्श्वभूमी असल्यामुळे तो एक विचार करणं एक मोठी रिस्क होती त्या काळात. आणि घरचे पण थोडेसे तसे एक स्केप्टिकल होते की बाबा व्यवसाय सुरू करणं, आणि ती चांगली नोकरी असतात. म्हणजे तेव्हा मी ज्या कंपनीत होतो ते इन्व्हेस्टमेंट बँकचे तेव्हा बूममध्ये होतं त्या काळात 10 वर्षापूर्वी. आणि अशी चांगली बरोबर नोकरी सोडून आपण व्यवसाय उतरणं, तर हे थोडंसं एक अडचण होतं सुरुवात. पण घरच्यांनी मला चांगला सपोर्ट दिला सुरुवातीला. माझे मित्र परिवार असतील, नातेवाईक असतील, यांनी सुरुवातीला मला चांगली मदत केली. एक मोराल सपोर्ट पण त्यांच्याकडे मिळाला. आणि नंतर जेव्हा माझा व्यवसाय सुरू झाला तेव्हा मग लोकांना कसं समोर जायचं हा एक मोठा प्रश्न होता. कारण मी कधीच मार्केटिंग किंवा सेल्स किंवा क्लायंट फेसिंग जॉब केला नाही. माझा नेहमी जॉब हा एक बॅक ऑफिसमध्ये होता. म्हणजे रिसर्च, सिक्युरिटी रिसर्च रिलेटेड असेल, नॉलेज बेसमध्ये मी काम करत होतो. त्यामुळे लोकांना कसं फेस करायचं, त्यांच्याशी काय बोलायचं, कसं बोलायचं, त्यांचे काय प्रश्न असतील. कारण माझा एक्सपोजर होता तो इंटरनॅशनल लेवलचा होता. त्यामुळे भारतात प्रश्न तेव्हा वेगळे होते की भारतात प्लॅनिंग करताना लोकांना काय प्रॉब्लेम येऊ शकतात, लोक आता कुठे इन्व्हेस्ट करतायत, तर या गोष्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे ही पहिले काही महिने मला ही सगळी माहिती घेण्यातच झाली. लोकांशी भेटणं, माझ्या क्षेत्रातले काही सिनियर होते त्यांच्याशी भेटून मी सल्ला घेतला की लोकांशी कसं बोलायचं, लोकांना कसा सल्ला द्यायचा, कुठल्या प्रकारे लोकांशी आपण त्यांचे प्रॉब्लेम टॅकल करायचे.
बरं, इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशाचा प्रश्न आला. जेव्हा पैसा प्रश्न येतो तेव्हा लोकांची मानसिकता खूप महत्त्वाची असते. बरोबर. तर लोकांची मानसिकता कशी सांभाळावी, त्यांचे बिहेवियर जे पॅटर्न्स असतात त्याला आपण कसं मॅनेज करता यायला पाहिजे. म्हणजे मार्केट कधी क्रॅश झालं, म्हणजे लोकांना फिअर, ग्रीड हे फॅक्टर असतात इन्व्हेस्ट करताना, तर ते आपण कसे वेळोवेळी मॅनेज करायचे. शेवटी लोकांचं पैशाचं महत्त्व हे असल्यामुळे, प्रश्न असल्यामुळे लोकांचे गोल अचीव करण्यात हा माझा रोल असतो. तो अचीव करताना लोकांचं बिहेवियर किंवा माइंडसेट मॅच करणं हा एक मोठा माझ्यावर अडचणीचा प्रश्न होता. पण काळानुसार जसं मी लोकांशी बोलत गेलो आणि अनुभव येत राहिला तसंच या गोष्टी मला जमत राहिल्या. तर तुम्ही बाहेरच्या बऱ्याच देशात फिरलेले आहात, तर तुम्हाला मेजर कुठले असे आपण म्हणतो ना की कुठला फरक जाणवला की तिथल्या लोकांमध्ये आणि इथल्या लोकांमध्ये ॲज अ इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत? आपण जर वेस्टर्न कंट्रीचं उदाहरण घेतलं, जसं अमेरिका असेल, UK असेल, तर या ठिकाणी प्रचंड अवेअरनेस आहे आधीपासून लोकांमध्ये. म्हणजे मगाशी मी बोलल्याप्रमाणे जेव्हा मी अमेरिकेत गेलो होतो तेव्हा बरीचशी माहिती काढली. मी तिथे की टॅक्सी ड्रायव्हरला पण इन्व्हेस्टमेंट कशी करायची माहिती आहे, तो पण प्लॅनिंग करतो. आणि ही गोष्ट 10-15 वर्षापूर्वीची आहे. ओके. आणि तेच आपल्या भारतात जेव्हा मी आलो तेव्हा मला असं अनुभव आला की या गोष्टी लोकांना कल्पनाच नाही किंवा महत्त्वच नाही. लोक फक्त इन्कम कमवतात, खर्च करतात आणि प्लॅनिंग करणं हा बेसिकली लोकांच्या एक आयुष्याचा भागच नाही आहे. आपण ट्रॅव्हलचं प्लॅनिंग करतो, आपण मॅरेजचं प्लॅनिंग, सगळ्या गोष्टी प्लॅनिंग आपल्याकडे आधीपासून शिकवलं जातं. करिअर प्लॅनिंग करतो आपण, कुठे अभ्यास घ्यायचा, कुठे ॲडमिशन घ्यायची. पण हेच जर आपण गुंतवणुकीच्या बाबतीत झालं, पैशा बाबतीत आपल्याला कोणी प्लॅनिंग शिकवलं नाही आहे. म्हणजे माझ्या आईवडिलांनी तर माझ्या आईवडिलांनी पण माझ्या गोष्टी कधी शिकवलं नाही आहेत. हे मी स्वतःसुद्धा शिकलो अनुभव घेऊनच. तर तो एक मोठा डिफरन्स आहे की प्लॅनिंगच्या बाबतीत आपला देश खूपच मागे होता. आत्ता हळूहळू जसं अवेअरनेस वाढतोय मागच्या काही वर्षात, मुख्यतः कोविडनंतर जो सोशल मीडियामुळे, तर हळूहळू थोडेसे लोक अवेअर होत चालले आहेत आणि हळूहळू हा थोडासा प्लॅनिंगचा जो भाग आहे तो लोकांमध्ये डेव्हलप होत चालला आहे. सो मुख्य माझा एक डिफरन्स जो मला दिसला तो प्लॅनिंगच्या नावाने अवेअरनेस, फायनान्शियल लिटरसी. म्हणजे फॉरगेट अबाउट विलेजेस, पण इव्हन तुम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरात पण काही वर्षापूर्वी एक लिटरसीचा अभाव होता. लोकांना कुठले प्रॉडक्ट आहेत हे माहीत पण नव्हते. म्युच्युअल फंड, स्टॉक्स जे आत्ता लोक इन्व्हेस्ट करतायत त्या गोष्टी लोकांना माहिती पण. लोक फक्त एक ट्रॅडिशनल पॅटर्न जो आहे आपला की प्रॉपर्टी असू दे किंवा गोल्ड असू दे, FD असू दे, ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करत होते. आणि जे करत होते स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड, ते जे कुठली माहिती नाही घेता, म्हणजे जसं ग्रेडी किंवा एक सट्टा म्हणून किंवा आपले फास्ट इन्कमसाठी ट्रेडिंग करणं. पण ही गोष्ट आता हळूहळू बदलत चालली आहे. तो जो दरी आहे, नॉलेजची दरी किंवा एक अवेअरनेसची दरी बिटवीन वेस्टर्न कंट्रीज आणि इंडियन कंट्रीज, ती दरी आता हळूहळू मिटत चालली आहे. कारण सोशल मीडियामुळे थोडा अवेअरनेस वाढत असल्यामुळे हा भाग थोडासा एक आपल्याकडे एक चांगला सुधारतो. म्हणजे या गोष्टीचे येस. तर आता तुम्ही सांगितलं की जसं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगबद्दल बरंच तुम्ही सांगितलं, तर मला हेच विचारायचं आहे की जर समजा आता मला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे, तर मी कुठल्या गोष्टी अशा लक्षात ठेवल्या पाहिजे किंवा माइंडसेट कसा ठेवला पाहिजे? सो माइंडसेट बेसिकली डिपेंड असतो तुमच्या एकतर इन्कम आहे, तुमचं इन्कम किती आहे, तुमचे गोल्स काय आहेत. कारण प्लॅनिंग करताना आपले गोल्स खूप महत्त्वाचे असतात. बरोबर. प्लॅनिंग का करतो की आपले जे गोल्स आहेत ते अचीव होण्यासाठी. म्हणजे समजा आज मला 20 वर्षांनी रिटायर व्हायचं आहे, माझ्या मुलासाठी मला एज्युकेशनसाठी प्लॅन करायचा आहे, मला दरवर्षी ट्रॅव्हल प्लॅन करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण बरंचसं प्लॅनिंग करायला पाहिजे. आपले गोल्स एकदा आपल्याला माहीत असले की प्लॅनिंग खूप सोपवून जातं. आणि जर प्लॅनिंग आणि गोल या गोष्टी आल्या, मग आपण इन्व्हेस्टमेंट कुठे करावी हा विचार करावा. लोकांचं चुकतं काय, लोक आधी विचार करतात की इन्व्हेस्टमेंट कुठे करू. म्हणजे मला लोक प्रश्न, मला अमुक माझ्यावर पैसे आहेत, मी कुठे गुंतवणूक करू. पण लोक हा प्रश्न विचार की मी कशासाठी गुंतवणूक करू. तर खरं हा मेजर डिफरन्स आहे. हां, पहिला प्रश्न आपला की आपला बेसिकली आपल्याला डायरेक्शन माहिती पाहिजे. आज जर मी मुंबईवरून पुण्यात चाललोय तर डायरेक्शन माहिती की मला पुण्याला पोहोचायचं आहे. पण जर मला माहितीच नाही, मी गाडीवरून बाहेर पडलो तर मी कुठे जाईन, म्हणजे आपल्या डायरेक्शन असल्यामुळे आपण तिथे पोहोचणारच नाही. तर आपल्याला डायरेक्शन रेडी पाहिजे. आणि डायरेक्शन जर आपल्याला कळली, मग आपण ठरवू शकतो तो प्रवास जर्नी कशी असावी. त्यामुळे तुम्हाला गोल, प्लॅनिंग हे पहिले महत्त्वाचं आहे. आणि मग इन्व्हेस्टमेंट कुठे करावी दॅट इज सेकंडरी. ते एवढं फारसं महत्त्वाचं नाही आहे. खरं महत्त्वाचं तुमचं आहे की तुम्ही कशासाठी प्लॅनिंग करतायत आणि तुमचे गोल्स काय आहेत आणि तुम्हाला किती वर्षांनी ते पैसे लागणार आहेत. ओके. म्हणजे बेसिकली तुम्हाला सांगायचं आहे की इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठं करता याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशासाठी करतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डिसिजन घ्या. ओके. बरोबर. आणि त्यानंतर आता मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे समजा, तर वेगवेगळे ऑप्शन्स असतात, जसं की गोल्ड आहे, म्युच्युअल फंड आहे, त्याच्यानंतर बरेच ऑप्शन आहेत अजून. तर अप्रोच प्रत्येकासाठी कसा ठेवला पाहिजे? म्हणजे बरोबर आहे. आता माइंडसेट जो असतो की आपण म्हणतो ना, तुमचा अप्रोच असतो तो चेंज होतो रिस्क प्रोफाईलनुसार. ओके. आपण जे रिस्क प्रोफाईल म्हणजे म्हणतो, रिस्क प्रोफाईल म्हणजे काय की आपण किती रिस्क घेऊ शकतो, आपण किती चढउतार पचवू शकतो. बाजारात जे चढउतार होतात किंवा कुठले गोल्ड असू दे किंवा रिअल इस्टेट असू दे, कुठले जे मार्केट असू दे, त्याच्यात आपले जे चढउतार होतात ते आपण किती पचवू शकतो हे आपल्या रिस्क प्रोफाईल ठरवते. आपले रिस्क प्रोफाईल, आपले गोल्स, आणि यानुसार आपल्याला ठरवलं पाहिजे की आपण कुठे आणि कशी इन्व्हेस्टमेंट करावी. तर त्यामुळे आपण जे प्रॉडक्ट सिलेक्ट करतो, अगेन प्रॉडक्ट सिलेक्ट करणं हा थर्ड किंवा फोर्थ पार्ट आहे. जे आपण प्लॅनिंग, गोल्स केलं त्याच्यानंतर प्रॉडक्ट सिलेक्शन आलं,
तर आपण जसं शॉर्ट टर्म उदाहरण घेऊ, आपण शॉर्ट टर्म मला इन्व्हेस्टमेंट करायची, मला 1 वर्षाने पैसे पाहिजेत, मग 1 वर्ष मी युरोप ट्रिप प्लॅन करतोय, त्यासाठी मी इक्विटी इन्व्हेस्टमेंट नाही करणार. त्यासाठी मला FDमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट टर्म फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जिथे मला रिटर्न फिक्स आहेत आणि 1 वर्ष माझे पैसे परत मिळतील. हे जर मला 10 वर्षाने पैसे पाहिजेत मला रिटायरमेंटसाठी किंवा एखाद्या गोल्ससाठी, तर मी त्यात FDमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही. त्यासाठी मी गोल्ड असेल, रिअल इस्टेट असेल किंवा स्टॉक्स, म्युच्युअल फंड असे जे ग्रोथ ओरिएंटेड इन्स्ट्रुमेंट आहेत त्यात मी इन्व्हेस्ट करणार. सो तुमच्या गोलनुसार आणि रिस्क प्रोफाईलनुसार आपण इन्व्हेस्टमेंट किंवा त्याला म्हणा ॲसेट अलोकेशन. म्हणजे आज जर मी माझी रिस्क प्रोफाईल हाय आहे, मी रिस्क घेऊ शकतो, आज मी तरुण आहे, तर मी जास्तीत जास्त पैसा हा माझा मार्केट रेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करेन. म्हणजे जास्तीत जास्त पैसा माझा स्टॉक्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, रिअल इस्टेट अशा ठिकाणी असेल. पण आज जर माझं वय 60-70 आहे आणि मी रिस्क घेऊ शकत नाही, माझं इन्कम नाही आहे, पण मला पैसा वाढवायचा आहे, तर माझा जास्तीत जास्त पैसा हा पोस्ट ऑफिस, FD हे जे फिक्स इन्कम प्रॉडक्ट आहेत याच्यात गुंतवणूक करता यायला पाहिजे. ओके, म्हणजे बेसिकली तुम्हाला सांगायचं आहे की आपली रिस्क टेकिंग कपॅसिटी किती आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पैसे कधी लागणार आहेत, या 2 गोष्टींच्या आधारे आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. बरोबर. रिस्क टेकिंग कपॅसिटी आणि टाईम होरायझन हे 2 गोष्टी ठरवतात की तुम्ही कुठे आणि किती इन्व्हेस्टमेंट करावी. याला आपण ॲसेट अलोकेशन म्हणतो. ओके. आणि ॲसेट अलोकेशन हे काळानुसार चेंज होऊ लागतं. जसं मी आज इन्व्हेस्टमेंट करतोय 10 वर्षासाठी आणि 10 वर्ष माझं पैसे लागणार असतात, तर 10 वर्षाच्या आधी मला ते हळूहळू ॲसेट अलोकेशन चेंज करायला लागतं. त्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह ॲसेट अलोकेशन. ॲज टाईम प्रोग्रेस आपण प्रत्येक वर्षी रिव्ह्यू करून तुमचं ॲसेट अलोकेशन चेंज करता यायला पाहिजे. म्हणजे ते टाईमानुसार बदलवता पण आलं पाहिजे. बरोबर. कारण आजचं जे प्लॅनिंग आहे आजच्या ॲझम्पशननुसार आहे. आज माझं इन्कम किती आहे, आज माझं वय काय आहे, आज मला पैसे किती पाहिजेत. पण दरवर्षी आपलं ॲझम्पशन चेंज होणार आहे. मी जॉब चेंज करेन, माझं प्रमोशन होईल, इन्कम कमी जास्त होईल, माझे गोल्स चेंज होतील. त्यानुसार आपलं जे ॲसेट अलोकेशन आहे ते आपल्याला चेंज करता यायला पाहिजे. म्हणजे कुठलेही तुमचं प्लॅनिंग हे ऑलवेज फ्लेक्झिबल पाहिजे. ओके, म्हणजे रिजिड नाही ठेवायचं. रिजिड ठेवायची गरज नाही, कारण ऑब्व्हियसली हे आपले प्लॅनिंग ॲझम्पशन आहे ते चेंज होत राहणार आहे. मार्केट खूप डायनॅमिक आहे आणि आपलं लाईफ पण डायनॅमिक आहे. बरोबर. असं आपण म्हणू शकत आहे की मी आज जे प्लॅन करतो 20 नंतर तसंच होणार आहे. कदाचित मी रिटायरमेंट प्लॅनिंग करतो 60 वर्षी, पण मला 50 रिटायर व्हावं लागेल. बरोबर. किंवा मी 70 पण जॉब करू शकेल, काही येऊ शकतं. या सगळ्याची तयारी आपल्याला प्लॅनिंग करता यायला पाहिजे. आणि आपण एव्हरी इयर जे आपण रिव्ह्यू करू आपल्या ॲडवायझरबरोबर त्याप्रमाणे आपण ॲसेट अलोकेशन चेंज करता यायला पाहिजे. ओके. आता तुम्ही बऱ्याच वेळा बिहेवियर गॅप थिअरीबद्दल बोलत असतात, तर त्याबद्दल काय सांगाल की ते नेमकं काय असतं? मी जेव्हा अमेरिकेत होतो 2008-9 मध्ये कामासाठी जेव्हा गेलो होतो, त्याच काळात एक तुम्हाला आठवत असेल लेमन ब्रदर्सचा क्रॅश झाला होता आणि मार्केट 60 ते 70% डाऊन झालं होतं. सगळी पूर्ण वर्ल्डवर मार्केटचा एक क्रॅश झाले होते. तर त्या काळात मी थोडं मला आयडिया आली, मी बरेच इकडचं आर्टिकल्स वाचले, लोकांना भेटलो या तज्ज्ञात अमेरिकेत. तेव्हा मला असं कळलं तिथे एक रिसर्च झाला होता अमेरिकेत आणि त्या रिसर्चनुसार असं सांगण्यात आलं आहे की जेव्हा एखाद्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स मिळतात, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या स्टॉक्सने किंवा म्युच्युअल फंडने मागच्या 10 वर्षात 20 वर्षात 15%, 20% इयर रिटर्न दिले, पण हे जेव्हा आपण एखाद्या इन्व्हेस्टमेंटच्या आधी इन्व्हेस्ट केले होते त्या प्रॉडक्टमध्ये, तर त्याचे रिटर्न हे त्याच्यापेक्षा नेहमीच कमी असतात. म्हणजे इन्व्हेस्टमेंट रिटर्न जे 15% की 20% असेल, तर तुमचे इन्व्हेस्टर रिटर्न हे 10 ते 12% असतात. ती जी गॅप आहे, ऑलवेजची गॅप आहे म्हणतो, त्याला बिहेवियर गॅप. बिहेवियर गॅप म्हणजे काय की बाबा आज मी 10 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करतोय, समजा मी आज SIP सुरू केली 10 वर्षासाठी, बरोबर, मला ते पैसे 10 वर्ष लागणार आहे, पण पुढच्या मध्ये इलेक्शन्स येणार आहेत. मग इलेक्शन मी म्हणून थांबूया, आता इलेक्शन्स येणार आहेत, आता नको इन्व्हेस्टमेंट करूया, बघूया कुठलं सरकार येतं आहे, किंवा कुठलं एखादं वॉर सुरू झालं, जसं रशिया युक्रेन वॉर झालं होतं, मग आपण इन्व्हेस्टमेंट थांबवतो. मला वाटतं की मार्केट खूप चांगलं आहे, मग मी इन्व्हेस्टमेंट वाढवली, गरज नसताना प्लॅनिंगमध्ये मला गरज नाही इन्व्हेस्टमेंट वाढवायची किंवा विड्रॉ करायची, पण जी गरज नसताना आपण अननेसेसरी रिडम्शन करणं, विड्रॉ करणं किंवा अननेसेसरी आपण म्हणतो की कंटिन्युअसली मॉनिटर करून त्याचे चढउतार किंवा आत बाहेर करत राहणं, हे जे आपलं बिहेवियर आहे, जे आपले एक्सटर्नल फॅक्टर आपले इम्पॅक्ट करतात, त्यामुळे आपलं खूप नुकसान होऊन जातं. आणि जे आपण म्हणतो की रिटर्न जे मिळायला पाहिजे ते रिटर्न कधीच मिळत नाहीत. बरोबर. तर त्या गॅपला बिहेवियर गॅप म्हणतात. ओके. आणि याच्यावरती जर समजा मात करायची असली तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे? ह्याच्यावर मात कमी तुमचं ॲक्च्युली जे बिहेवियर किंवा माइंडसेट आहे तुमच्या गुंतवणुकीला पूरक पाहिजे. ओके. म्हणजे तुमचा फोकस तुमच्या प्लॅनिंगवरच पाहिजे. जसं मगाशी आपण उदाहरण घेतलं की मला पुण्याला जायचं आहे, तर माझा फोकस पुण्याला जाण्यासाठीच पाहिजे. मी असं नाही लोणावळा घेतला आणि दुसरा टर्न घेतला आणि दुसऱ्या फाट्याला गेलो, बरोबर. तर तसं आपण जे टार्गेट प्लॅन करतोय 5 वर्ष 10 वर्ष जे काय तुमचं गुंतवणुकीचं टार्गेट असेल, तर त्या टार्गेटवर आपला फोकस पाहिजे, ना की आपल्या न्यूजवर फोकस पाहिजे. ओके. मला जर पैसे 5-10 वर्ष लागणार असेल तर उद्याचं इलेक्शन माझ्यावर काहीच फरक पडणार नाही, बरोबर. तुझा फोकस जो आहे तो जर आपण गुंतवणुकीवर किंवा आपल्या गोल्सवर जर ठेवला आणि आपल्या टार्गेटवर ठेवला, तर मला वाटत नाही की तुमचे एक्सटर्नल फॅक्टर तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकतील आणि तुमचे रिटर्न्स जे आहे ॲक्च्युअली रिटर्न जे आहे ते तुम्हाला मिळू शकतात. ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आपल्या गोलवरती फोकस करा, डिस्ट्रॅक्ट होऊ नका. हां, म्हणजे फोकस तुमचा गोलवर पाहिजे. जर्नी तुम्हाला माहीत नाही. मी आज मुंबई पुण्यात चाललो आहे, तर माझं परत तेच उदाहरण आहे तुम्हाला, माझं डेस्टिनेशन पुणे आहे, तर मला जर्नी माहीत नाही एक्झॅक्ट 2 तास लागतील, 2.5 तास किंवा 3 तास लागतील, ट्रॅफिकचं मग 3 तास पण लागतील, ट्रॅफिकचं मी 2 तास पण पोहोचेन. तर सेम आपण गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट
तर तुम्हाला डेस्टिनेशन माहिती आहे, तुम्हाला थोडा उशीर झाला पोचायला, तुम्ही लवकर पोचाल, पण तुम्ही जर्नीबद्दल जास्त विचार करू नका की जर्नी तुमची कदाचित स्मूथ पण नसेल. तुम्ही डेस्टिनेशनवर विचार करा, ते तुमचा जर फोकस असेल तर तुम्ही पोचाल त्याच्यावर. आता जर समजा एखाद्याला इन्व्हेस्टमेंट करायची असली तर तो काय करतो की बऱ्याच वेळेस नॉलेज घेत नाही. तो काय करतो, एखाद्या ॲडवायझरकडे जातो किंवा यूट्यूबवरती 2-3 व्हिडिओ पाहतो आणि लगेच इन्व्हेस्टमेंट करून टाकतो. तर यावरती तुमचं काय मत आहे, काय केलं पाहिजे नेमकं? बघा, कुठल्या गोष्टी बेसिक नॉलेज आपल्याला पाहिजेच. ओके. समजा आज मला घर घ्यायचं आहे, तर घराचं बेसिक नॉलेज मला पाहिजे की त्याचा एरिया किती असेल, कुठल्या लोकेशनमध्ये घर घ्यायचं आहे मी. अर्थात मी काय जाऊन चेक करणार त्यांनी कुठलं सिमेंट वापरलं आहे, कुठल्या रॉड वापरले, बरोबर, पण बेसिक नॉलेज घ्यायला पाहिजे. म्हणजे काय होते की तुम्हाला कोणी मिसलीड करू शकत नाही. ओके. म्हणजे समजा तुम्ही एक प्रोडक्टबद्दल बेसिक नॉलेज, म्हणजे म्युच्युअल फंड म्हणजे काय, FD म्हणजे काय, हे जरी तुम्ही माहिती घेतली तरी तुम्ही एखाद्या सल्लागार किंवा ॲडवायझरकडे जाल तर तुम्हाला तो मिसलीड करू शकणार नाही. म्हणजे तुम्ही त्या 10 प्रश्न विचारू शकाल. तर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही त्याला काय गोष्टी विचारणार. त्यामुळे कुठल्याही गोष्टी करताना आपण एक बेसिक नॉलेज घ्यायला पाहिजे. त्यात तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात कराल तर तुम्ही एक कुठले प्रोडक्ट इंडियामध्ये अवेलेबल आहेत ते त्याची एक माहिती घेऊन नक्कीच करून घेता पाहिजे. ज्यानुसार तुम्ही समोरच्या माणसाला, म्हणजे जो त्याचा एक्सपर्ट असेल त्यात तुम्ही 10 प्रश्न विचारू शकतात आणि त्याचं ओपिनियन तो बरोबर येतो की नाही, तो तुम्हाला मिसलीड तर करत नाही ना, हे गोष्टी तुम्ही पारखू शकतात. ओके. पण मग हा पण एक मुद्दा येतो की समजा आता इन्फॉर्मेशन मला घ्यायची आहे, पण ती एक्झॅक्टली मी कोणत्या फॉर्मॅटमध्ये घेऊ, कुठून घेऊ? कारण आज आपण जर पाहिलं यूट्यूबवरती म्हणा किंवा कुठं पण एकदम लोड्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे, तर नेमकं काय केलं पाहिजे? बघा, आता बेसिक गोष्ट तुम्ही गुगल जरी सर्च केल्यानंतर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन मिळून जाते. म्हणजे व्हॉट इज FD, गुगलमध्ये जरी टाकलं तर तुम्हाला मिळते FD म्हणजे काय, बँक FD म्हणजे काय, सध्या किती रेट चालू आहे. तर व्हेरी बेसिक लेवलला मी डेफिनेशन म्हणतो आपण, ती डेफिनेशन जरी आपल्याला कळली की याचा अर्थ काय, FD म्हणजे काय असतं, इक्विटी म्हणजे काय असतं, रिअल एस्टेट म्हणजे काय असतं, हे जरी आपल्याला कळलं ना, मग तुम्ही कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जरी गेलात किंवा बरेचसे पॉडकास्ट असतात ते पण बेसिक माहिती देतात. ते एकदा बेसिक माहिती तुम्हाला, आणि बेसिक माहिती मिळणं आजकाल खूप इझी झालं आहे. म्हणजे तुम्ही एकदा गुगल सर्च केला की गुगल तुम्हाला त्या रिलेटेड परत सर्च आठवत पण राहतो. मला पण असा अनुभव आला, मी एखाद्या गोष्टी सर्च केला, एखादी प्रॉपर्टी बघितली तर लगेच मला त्याच्या रिलेटेड गोष्टी येतात. बरोबर. त्यामुळे ऑटोमॅटिक तुम्ही गुगल सर्च जरी केलं एखाद्या गोष्टीचा तर तुम्हाला बेसिक माहिती घेता येतील. बरेचसे पुस्तकं आहेत, जसं रिच डॅड पुअर डॅड आहे, त्यातून तुम्हाला काय माहिती मिळू शकते. इन्व्हेस्टमेंटेड काही पुस्तकं आहेत ते घेऊ शकतात. पण अगदी या गोष्टी तुम्हाला जरी जास्त डिटेलमध्ये जायचं नसेल पुस्तकं वगैरे, तर तुम्ही गुगल जरी सर्च केला आणि बेसिक माहिती घेतली, ॲटलिस्ट तुम्हाला प्रॉडक्टबद्दल माहिती जरी झाली की कुठले प्रॉडक्ट अवेलेबल आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी इंडियात, ती जरी माहिती आली तरी बास. जास्त माहिती डिटेलमध्ये तुम्हाला घ्यायची गरज नाही. मग तुम्ही एक्सपर्टशी बोलून ठरवू शकतात पुढच्या गोष्टी. ओके. पण मग तोच मुद्दा येतो की समजा विश्वास कोणावरती ठेवायचा, याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे की बरेचदा काय असतं की जेव्हा तुम्ही गुंतवणूक सल्लागाराला भेटतात, तो आयदर तुम्ही कुठनं तरी तुमच्या रेफरन्स थ्रू आला असतो. म्हणजे समजा तुमचे कोणते रिलेटिव्ह आहेत त्यांनी तुम्हाला रेफरन्स दिला आहे की बाबा हा अमुक जो माणूस आहे तो ॲडवाईस करतो. सो ऑलरेडी त्याला चांगला अनुभव आला असणार. म्हणजे जेव्हा एखादा सल्लागार रेफरन्स थ्रू येतो याचा अर्थ तो त्याने कोणाला तरी चांगली सर्व्हिस दिली आहे किंवा त्याला चांगला अनुभव आलेला असतो. पण जेव्हा आपण एका सोशल मीडियावरनं किंवा अशा ठिकाणं हे करतो तर त्यासाठी आपण त्याशी 1-2 त्याच्याशी बोलून डिस्कस करून त्याचा अप्रोच कसा आहे, तो सल्लागार का विक्रेता, हा फरक तुम्हाला ओळखता आला पाहिजे. म्हणजे सल्लागार कधीही तुम्हाला प्रॉडक्टबद्दल डिस्कस करत नाही. तो नेहमी प्लॅन, गोल, तुमचे ऑब्जेक्टिव्ह, तुमचे रिस्क प्रोफाईल यावर डिस्कस करणार. वेळेस जो विक्रेता असतो तो पहिल्याच गोष्टी तुम्हाला पुढचं की ठीक आहे आपण याच्यात इन्व्हेस्टमेंट करूया. जर तुम्ही आज बँकेत गेला तर बँकेत तुम्हाला कोणी ऑब्जेक्टिव्ह, प्लॅन, गोल्स विचारत नाही. ते काय सांगतात की हा सर आमचा प्लॅन आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तर ते सल्लागार झाला, तो विक्रेता झाला, बरोबर. त्यामुळे तुम्हाला सल्लागार आणि विक्रेता हा फरक ओळखता आला पाहिजे. त्यामुळे हा खूप मोठा डिफरन्स आहे की विक्रेता हा नेहमीच ऑलवेज थिंक्स डिस्कस फर्स्ट अबाउट प्रॉडक्ट, अँड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर ऑलवेज डिस्कस फर्स्ट अबाउट युअर प्लॅनिंग, गोल्स, रिस्क टेकिंग कॅपॅसिटी, ऑब्जेक्टिव्स. ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲडवायझरला भेटाल त्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व करा की तो कशाबद्दल बोलतोय, तो प्रॉडक्ट्सबद्दल बोलतोय का तो तुमच्या गोल सेटिंगबद्दल बोलतोय. बरोबर. त्याचा अप्रोच महत्त्वाचा आहे की तो पहिल्या भेटी तुम्हाला सांगत नाही की हे फॉर्म आहे, चला आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करूया. तर पहिल्या 1-2 भेटी तुमचे सगळ्या जे आपण डिस्कस केले की गोल्स, प्लॅनिंग, ऑब्जेक्टिव्ह, रिस्क प्रोफाईल यावर डिस्कस करायला पाहिजे. प्रॉडक्ट इज सेकंडरी. प्रॉडक्टबद्दलचं पहिलेच कोण बोलत असेल याचा अर्थ तो प्रॉडक्ट स्पेसिफिक किंवा विक्रेता आपण म्हणता येईल किंवा एजंट आहे, म्हणजे तो त्याला जास्त इंटरेस्ट तुमच्या प्रॉडक्ट सेल करण्यात आहे, ना की तुमच्या गोल्स आणि प्लॅनिंग करण्यात. सो त्यामुळे हा एक मोठा फरक आहे. सल्लागार आणि विक्रेता तुम्हाला ओळखता यायला पाहिजे आणि तो तुम्हाला याशी भेटल्यावरच कळेल. आपण पाहतो की समजा आधीच्या काळात कसं होतं की इन्व्हेस्टमेंट जर एखाद्याला करायची असली किंवा शेअर मार्केटमध्ये जरी गुंतवणूक करायची असली तर खूप लांब प्रोसेस होती, स्टेप बाय स्टेप गोष्टी कराव्या लागायच्या. आज असं झालं की टेक्नॉलॉजीने सगळ्या काही गोष्टी एकदम इझिली करून टाकल्यात. तर काय वाटतं तुम्हाला की याचा नेमका फायदा झाला का नुकसान झालं आहे?
दोन्ही गोष्टी झाल्यात. फायदा असा झाला आहे की त्या गोष्टी खूप सहज सोप्या झाल्यात. म्हणजे कोविडच्या काळात लोक घरी बसून पण इन्व्हेस्टमेंट करत होते, घरी बसून पण पोर्टफोलिओ ट्रॅक करत होते, घरी बसून पण लोकांनी पैसे विड्रॉ करू शकत होते. सो तुमचं जे डिजिटल ट्रान्झॅक्शन आहे त्याने भरपूर लोकांना फायदा झाला आहे. कारण ईज ऑफ डुईंग ट्रान्झॅक्शन आपण जे म्हणतो, जे आज मी पटकन विदिन ए क्लिक कुठल्या गोष्टी करू शकतो. मी कुठले अगदी नॉट ओनली स्टॉक मार्केट, मी FDमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, तुम्ही PPF ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तर या गोष्टी नक्कीच फायदा आला. लोकांचा वेळ वाचतो आणि जे आपण म्हणतो गावागावात खाली इंटरनेट गेल्यामुळे तिकडनं पण लोक इन्व्हेस्टमेंट करू शकतात. नाही तर आधी कसं होतं की लोक तो येणार एजंट, मग फॉर्म भरणार, तो फॉर्म ऑफिसमध्ये सबमिट होणार, त्याला 1-2 दिवस डिले होणार. तर या गोष्टींचा फायदा नक्कीच झाला ईज ऑफ डुईंग ट्रान्झॅक्शनमुळे. अर्थात याचं नुकसान पण झालं आहे की लोकांच्या हातात मोबाईल आल्यामुळे आणि ॲप आल्यामुळे लोक जेव्हा पाहिजे तेव्हा विड्रॉ करतात किंवा लोकांना असं वाटतं की आता मी काहीतरी करायला पाहिजे. आज इलेक्शनचा रिझल्ट आला आहे, मार्केट खाली वरत होतं आहे, मी काही ना काही माझं कॉन्ट्रिब्युशन पाहिजे, मी कुठेतरी बाय सेल करायला पाहिजे, काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी माझी झाली पाहिजे. कारण माझ्या हातात तो ॲक्सेस आहे, इझिली अवेलेबल आहे, माझ्याकडून डायरेक्ट पैसे जमा होतात, मला चेक द्यायची गरज नाही आहे. बरोबर. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम फार मोठा असल्यामुळे लोकांचं फोकस गोल प्लॅनिंगवरनं प्रॉडक्टवर जातो की मला आज गाडी घ्यायची आहे. बरोबर, मी प्लॅन करतोय गाडी 2026मध्ये घ्यायची, पण आज माझा पोर्टफोलिओ चांगला दिसतोय मला, मी विदिन ए क्लिक पैसे विड्रॉ करतो, ती गाडी घेऊन टाकतो, माझं लॉंग टर्म गोल जे आहे, जे मी प्लॅन केलं आहे ते फसतं. ओके. सो त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आपण अवॉइड करता आला पाहिजे. म्हणून म्हणलं परत तोच मुद्दा आला की आपला फोकस जर गोल्सवर असेल तर तुमच्या या गोष्टीकडे कधीच डिस्ट्रॅक्शन होत नाही. ओके. तर तुम्ही टेक्नॉलॉजीचा फायदा म्हणूनच वापर करता आला पाहिजे, ना की तुमचं नुकसान करून घेण्यात. बरोबर. आता तुम्ही गोल प्लॅनिंगबद्दल बऱ्याचदा बोललेच समजा, तर मला याच्याबद्दलच आणखी थोडंसं डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे की गोल प्लॅनिंग करत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे. सो गोल प्लॅनिंग हे सब्जेक्टिव्ह आहे फार. म्हणजे तुमचे गोल्स वेगळे असतील, माझे गोल्स वेगळे असतील. बरोबर. प्रत्येकाच्या एजनुसार, इन्कम पॅटर्ननुसार, तो कुठे राहतो, त्याची फॅमिली साईज किती आहे, त्याला मुलं आहेत, त्याला रिटायर कधी व्हायचं, यानुसार तुमचे गोल्स चेंज होतात. तुमची रिस्क टेकिंग कपॅसिटी किती आहे, बरोबर, तुमचं इन्कम कसं आहे, इन्कम पॅटर्न कसं आहे, तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे. तसं आज मला ट्रॅव्हलची आवड आहे, तर मी ट्रॅव्हल गोल प्लॅन करतो. दरवर्षी मी ट्रॅव्हल करतो. ओके. ॲटलिस्ट एक कंट्री मी व्हिजिट करतो. बरोबर. कोण म्हणते की मला स्टार्टअप चालू करायचं आहे 10 वर्षाने, मला प्री रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे, तर ते प्लॅनिंग वेगळं होऊ शकतं. कोण म्हणते की मला एज्युकेशन प्लॅनिंग करायचं आहे, ते होऊ शकतं. म्हणजे माझ्याकडे तर असे काही क्लायंट आहेत, म्हणजे एक उदाहरण द्यायला मला आवडेल. माझ्याकडे एक जो क्लायंट आहे तो दर महिन्याला 1,000 रुपयाची RD करतो. तो एप्रिल महिन्यात RD सुरू करतो आणि दरवर्षी तो एप्रिलमध्ये पैसे 12,000 आणि तो पर्यंत तो विड्रॉ करतो. का? त्या दरवर्षी त्याला जे म्हणतो ना की त्याला आंबे घ्यायचे असतात, त्याचं प्लॅन तो करतो. म्हणजे एवढ्या मॅन्युटली पण लोक प्लॅनिंग करतात की त्याला माहिती आहे आंब्याचे भाव दरवर्षी वाढत चालले आहेत. बरोबर. सो त्याचं प्लॅनिंग पण तो करतो. म्हणजे तुम्ही जसं मायन्यूट लेवल प्लॅनिंग करू शकाल, तुमचं जे इन्कम आहे की तुमचे जे एक्सपेक्टेशन आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत तुमचे, त्यानुसार तुम्हाला गोल प्लॅनिंग करता आलं पाहिजे. हा खूप सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे हा जनरिक करणं खूप कठीण आहे, कारण प्रत्येकाचं बोललं असं एज आणि या गोष्टी मॅटर असल्यामुळे करत असल्यामुळे इन्कम पॅटर्न, बिहेवियर, रिस्क टेकिंग कपॅसिटी, त्यानुसार त्याने गोल प्लॅनिंग करता यायला पाहिजे. ओके. तरी पण अशा कुठल्या मेजर चुका करतात लोक, तरी पण एक जनरली जर आपण बोलायचं झालं तर? गोल प्लॅनिंग करताना चुका म्हणजे की बरेचदा आपण कंपॅरिझन करतो किंवा पिअर प्रेशर असतं आपल्याकडे. अरे ह्याने गाडी घेतली मग आपण गाडी घ्यायला पाहिजे, काही ह्याने मुंबईत फ्लॅट घेतला आणि मी डोंबिवलीत राहतोय तर मला पण 5 वर्ष मुंबईत फ्लॅट घ्यायला पाहिजे. सो ते गोल कदाचित माझं नसेल, पण पिअर प्रेशरमुळे आपण ते गोल इन्क्लूड करतो. म्हणजे काही गोल्स हे इसेन्शियल गोल असतात. म्हणजे एज्युकेशन हा इसेन्शियल गोल आहे, मुलाचं एज्युकेशन, रिटायरमेंट प्लॅनिंग झालं किंवा इमर्जन्सी फंड आला तुमचा, बरोबर, ते खूप इसेन्शियल गोल आहेत. म्हणजे ते सगळ्यासाठी कॉमन आहेत, ते आपण प्लॅनिंग करतो. पण काही जे गोल्स आहेत ते ॲस्पिरेशनल गोल आहेत. म्हणजे मला गाडी घ्यायची आहे, मला घर घ्यायचं आहे, मला वेकेशन करायचं आहे, तर यावेळी आपण बरेचदा पिअर प्रेशरमध्ये येतो आणि आपण बरेचदा प्रायोरिटी त्यांना देतो. माझं रिटायरमेंट प्लॅनिंगला प्रायोरिटी देता आम्ही गाडी घ्यायला प्रायोरिटी देतो. कारण का? त्याने गाडी घेतली आहे, त्याने घर घेतलं आहे, तो वेकेशनला जातो, तो रोज फोटो टाकतोय, वेकेशनला जातोय, तर मी कुठेच जात नाही आहे, तर मला पण वेकेशन प्लॅन करायची आहे. सो ते तुम्हाला प्लॅनिंग करताना लक्षात ठेवावं की तुम्हाला प्रायोरिटी कुठे द्यायची. तुमचं जर इन्कम लिमिटेड असेल तर तुम्हाला कुठली गोष्ट प्रायोरिटीज करायची आहे आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला सेकंडरी इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण त्यात इमोशन्स आणतो की नाही नाही बाबा माझं स्वतःचं घर होणं खूप महत्त्वाचं आहे, भले माझं इन्कम नाही मग मी लोन घेतो त्याच्यासाठी, माझे बाकीचे गोल्स सगळे त्याला इम्पॉर्टन्स कमी देतो, प्लॅनिंग करत नाही आणि फक्त माझं प्रायोरिटी असे घर घेण्यात. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये की आपण जे म्हणतो घराच्या बाबतीत लोक खूप इमोशनल्स आहेत की स्वतःचं घरही पाहिजेच, बरोबर, रेंटवर राहणं अजून इंडियात लोकांना तसं जमत नाही. मग तुमचं इन्कम किती असू दे, सो तुम्हाला गोल हे नेहमी प्रायोरिटाईज करता आलं पाहिजे तुमच्या इन्कमनुसार, तुमच्या इन्कम पॅटर्न, रिस्क प्रोफाईलनुसार. आणि ही गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्सपर्टशी डिस्कस कराल तेव्हा तुम्हाला कळेल. कारण आपण जेव्हा स्वतः डिसिजन घेतो तेव्हा आपण स्वतः जस्टिफाय करतो
नाही नाही मी हे करतो हे बरोबर आहे, मला घर पाहिजेच आहे. बरोबर. माझे आई म्हणतात मला तुला एक घर मुंबईत घ्यायलाच पाहिजे. पण जेव्हा आपण एक्सपर्टशी डिस्कस करतो, आपण फायनान्सशी डिस्कस करतो, आपण जेव्हा पेपरवर कॅल्क्युलेशन करतो, तेव्हा आपल्याला नक्की कळतं की आपण काय प्रायोरिटाईज करायचे आणि काय नाही. सो त्यामुळे तुम्ही जेव्हा प्लॅनिंग कराल तर तुम्हाला गोल प्लॅनिंग करताना कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि कुठली गोष्ट नाही ह्याचा तुम्हाला अंदाज नक्की घेता आला पाहिजे. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की गोल प्लॅनिंग करताना सगळ्यात आधी आपल्या प्रायोरिटी ठरवा आणि त्यानंतर एखाद्या एक्सपर्टसोबत डिस्कस करा. करेक्ट. ओके, आता आपण आधीच्या काळात पाहायचो की समजा आपले जे आई वडील होते किंवा त्याच्या आधीची जी जनरेशन होती ती पैसे एकदम असे जपून ठेवायचे, लवकर खर्च नाही करायचे. पण आजची जनरेशनबद्दल आपण पाहतो की त्यांना फक्त आजच्या दिवसाची पडलेली असते. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? बरोबर, नक्कीच आहे. माझा पण अनुभव तसाच आहे, कारण मी बरेचदा मिलियन जनरेशनबरोबर जेव्हा डिस्कस करतो या गोष्टी, तेव्हा मला असं दिसण्यात आलं की आजच्या जनरेशनला ना रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहेत. ओके, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी, कारण बऱ्यापैकी सदन कुटुंबातून आले ते, त्यांचे जॉब चांगले आहेत. त्यामुळे काय झालं आहे की रिस्पॉन्सिबल नसल्यामुळे त्यांना दिशा नाही आहे की कुठे कशाची प्लॅनिंग करावं, आपल्याला गोल्स आहेत का नाही. आणि त्यांचं कसं आहे की म्हणतो ना युलो फॅक्टर, यू ओनली लिव्ह वन्स, किंवा ते गाणं आहे हर पल यहाँ जीवर जियो जो है समा कल हो ना हो. मी पण ते फॉलो करतो, खूप चांगलं आहे. आणि मी पण आजचा दिवस आज एन्जॉयच करतो रोज. पण जेव्हा आपण आजचा दिवस का आपण प्रत्येक जो एन्जॉय करतो त्यावेळी आपल्याला फ्युचरचं पण भान ठेवता यायला पाहिजे. ओके, म्हणजे असं कुठलंही प्लॅन तुम्हाला सांगत नाही की तुम्ही फक्त प्लॅनिंग करा आणि हॉटेलमध्ये जाऊ नका, तुम्ही गाडी घेऊ नका, तुम्ही घर घेऊ नका. बरोबर, या सगळ्या गोष्टी कराच पाहिजे, कारण प्रेझेंट आणि फ्युचर दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. पण हेच करताना आपण प्रेझेंटला खूप इम्पॉर्टंट देतो की ठीक आहे ना, रिटायरमेंटला अजून 20 वर्ष आहेत, बघू आपण तेव्हा करू, तेव्हा काय काही. मग मी आता गाडी घेईन, आता मी घर घेईन, म्हणजे माझं घरचे बजेट असेल 1 करोड, पण मी 1.5 करोडचं घर घेईन, बघू आपण, मी जॉब चेंज करेन, जॉब हे करेन, रिटायरमेंटला खूप वेळ आहे. हां, होईल काय ते, त्या वेळ अजून ना 10 वर्ष 20 वर्ष कोणी बघितलंय, तेव्हा काय होणार आहे. सो ती विजन आपल्याकडे नसते. बरोबर, जे मग कसे आपण म्हणलो प्रायोरिटी आपण जे म्हणतो ती विजन आपल्याकडे नसते. त्यामुळे काय होते की ही प्रायोरिटी काही विजन नसल्यामुळे ना की सगळा पैसा आपण खर्च, एक म्हणू की मला तात्काळ सुख पाहिजे, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन जे आपण म्हणतो. आणि हल्ली सगळ्या गोष्टी एकदम इझी झाल्या आहेत. म्हणजे तुमचं इन्कम जे असलं तुम्हाला मोबाईलसाठी पण लोन मिळतं. बरोबर, आज माझं इन्कम नाही आणि मला आयफोन घ्यायचा आहे 1-1.5 लाखाचा, तर मला लगेच 0 डाऊन पेमेंट लोन मिळतं. तर मी 1-2 वर्ष का थांबू? मुलांचा असा प्रश्न असू नये. मी आज मला पहिला जॉब लागला, मला गाडी घ्यायची आहे, ठीक आहे, माझा पहिला जॉब आहे, मला सेव्हिंग नाही आहे, पण मला कंपनी लोन द्यायला तयार आहे. बरोबर, तर मी का थांबावं? तर त्यामुळे काय होते की तुमचं जे लोन घेता बेसिकली तुम्ही काय करता की आपण फ्युचरमधून बॉरो करतो. आज जेव्हा मी लोन घेतोय तर माझं जे फ्युचर इन्कम आहे ते मी डिस्काउंट करून आत्ता ते खर्च करतोय. आणि मी असा विचार करतो की मी 5 वर्ष माझा सॅलरी 5 लाख होणार आहे, ती मी आत्ताच खर्च करतोय. बरोबर, सो ही थोडी चुकीची गोष्ट आहे की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनमुळे काय होतं लोकांना की लोकांचा फ्युचर प्लॅनिंगवर फारसा फोकस नसतो. आणि आत्ताच्या आत्ता जे मला आत्ता खर्च करून आत्ताच्या गोष्टी पाहिजे, आत्ता मला आनंद घ्यायचा, आत्ता एन्जॉय करायचं आहे, तर त्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला दोघांचा बॅलन्स मेंटेन करता यायला पाहिजे. याचा अर्थ असा कधीच नाही, जसं मगाशी बोललो की तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करा आणि तुमचं लाईफ बोरिंग ठेवा, काही गरज नाही आहे. मी माझी इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू केली आणि मी गुंतवणूक जेव्हा केली, मी प्रत्येक वर्षी एक इंटरनॅशनल वेकेशन करतो. मी प्रत्येक वर्षी एक डोमेस्टिक वेकेशन करतो. बरोबर, मी बरेच घरं चेंज केली आहेत. तर मी असं काही नाही की मी फक्त इन्व्हेस्टमेंट करतो आणि बाकीच्या गोष्टी मी बाहेर ठेवतात. तुम्हाला तो बॅलन्स मेंटेन करता आला पाहिजे. आणि तो जर बॅलन्स मेंटेन करता आला तर तुम्हाला कोणी तुम्हाला सांगणार नाही की इथे हे घेऊ नका ते घेऊ. मी माझ्या क्लायंटला कधीच सांगत नाही की बाबा तू आयफोन घेऊ नको. बरोबर, मी त्याला सांगतो की तूच कॅल्क्युलेशन तूच विचार कर, आयफोन घ्यायची गरज आता आहे की नाही, गाडी घ्यायची गरज आता आहे की नाही. ओके, आता यंग जनरेशनसाठी आणखी काही जर तुम्हाला ॲडवाइसेस द्यायचे असतील समजा इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड, तर ते काय असतील? मग अशी बोलतो तसं यंग जनरेशन आत्ता सध्या रिस्पॉन्सिबल फार नाही आहेत, कारण त्यांच्या आईवडिलांचे बऱ्यापैकी त्यांचे जॉब चांगले होते किंवा त्यांचा आत्ता बघा चांगला पगार आहे त्यांना, आईवडील फायनान्शियली असं रिस्पॉन्स त्यांच्यावर काही नाही आहे. सो मला त्यांना सांगणं असं आहे की ही तुमच्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुमचे रिस्पॉन्स नसल्यामुळे तुम्ही प्लॅनिंग लवकर चालू करा. जसं जसं तुमची पहिली सॅलरी येईल त्या दिवसात तुम्ही प्लॅनिंग सुरू, मग तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करा, 5% करा, 10% करा सुरुवाती सॅलरीची. बरोबर, इनफॅक्ट मला तर असं म्हणणं आहे की जेव्हा तुमच्या जबाबदारी नसते, जेव्हा तुम्ही एकटे असा, तुम्ही खरं जास्त इन्व्हेस्टमेंट करता यायला पाहिजे. जशी तुमची जबाबदारी वाढेल, तुमची फॅमिली वाढेल, तुम्हाला मुलं होतील, त्यांचे एज्युकेशनचा खर्च होईल, बरोबर, तसं तुमचं इन्व्हेस्टमेंट पॉवर कमी होऊन जाईल. बरोबर, त्याची तुमची सुरुवात आहे, नोकरी सुरुवात आहे, बरोबर, तेव्हा तुम्ही जास्त जास्त ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करा. होतं उलटं, जेव्हा नोकरी लागते तर आपण पहिले खर्च विचार करतो, कोणाला ठीक आहे ना अजून वेळ आहे, घाई काय आहे, नंतर इन्व्हेस्टमेंट सुरू करू, इन्व्हेस्टमेंट वेळ आहे. तर हा चुकीचा अप्रोच आहे. खरं तुम्ही इनिशियली मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करता यायला पाहिजे तुम्हाला. आणि जसं तुमचं फॅमिली साईज वाढेल, तुमचं
लाईफ पुढे पुढे जात राहील, ओके जसं तुमच्या गरजा वाढतील तसं तुमची इन्व्हेस्टमेंट कमी होत जाते ओके हळूहळू. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आजपासून लवकरात लवकर सुरुवात करा. तुमचं पहिलं इन्कम आलं, हम्म. जेव्हा जी काय तुमची जॉब पहिली सॅलरी असेल त्यातनं तुमची सुरुवात इन्व्हेस्टमेंट सुरू करा. मग ती इन्व्हेस्टमेंट कुठेही असू दे, बरोबर, ओके. पण तुमची ही सवय लागल. इन्व्हेस्टमेंट शेवटी एक सवय थोडी आहे. थोडी का असे ना स्टार्ट करा. इन्व्हेस्टमेंट असू दे किंवा हे सगळी डिसिप्लिन सवय आहे, ती सवय तुम्हाला हॅबिट लागता आलं पाहिजे. आणि ती हॅबिट फॉर्मिंग जेवढं लवकर होईल तेव्हा तुम्हाला पुढे फायदा होईल. जर तुमची हॅबिट फॉर्म तुम्ही पहिले 4-5 वर्ष केलं नाही तर तुम्हाला ती सवय राहणारच नाही आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट किंवा प्लॅनला सिरियसली पुढे पण घेणार नाही. ओके. आता आपण आधीच्या काळात बघायचो समजा की जे आपले आई वडील होते, बरेचसे लोक गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते किंवा प्रायव्हेटमध्ये पण होते, त्यांना पेन्शन्स असायच्या. बरोबर. पण आज आपण पाहतो की तसं काही नाही आहे. मग आजच्या मुलांना जर भविष्यासाठी समजा रिटायरमेंटसाठी जर प्लॅनिंग करायचे असेल तर त्यासाठी काही ॲडवाईस द्याल तुम्ही? खरं तर आजच्या लोकांना ना पगार खूप चांगले आहेत, म्हणजे इन्कम लेवल खूप वाढलं आहे. मागच्या 10-15 वर्षात ना इंडियामध्ये जे एज्युकेटेड लोक आहेत किंवा IT बॅकग्राऊंड आहे त्यांचं इन्कम खूप चांगलं वाढलं आहे. बरोबर. आणि रिस्पॉन्स बघायशिवाय आपण रिस्पॉन्स त्यांच्यावर काहीच नाही आहेत, बरोबर. तर त्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टी लोन मिळतं. तुम्हाला मोबाईलसाठी लोन मिळतं, तुम्हाला गाडीसाठी लोन मिळेल, तुम्हाला घर घ्यायचं लोन मिळेल, पण तुम्हाला रिटायरमेंटचं लोन नाही मिळणार, बरोबर. तुम्हाला तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे. तुम्हाला का तुमच्या मुलावर डिपेंड राहायचं नाही आहे, बरोबर. नेक्स्ट जनरेशन डिपेंड राहणार नाही. आई वडिलांनी का तुमच्या रिटायरमेंट सोय केली नाही आहे. तुम्हाला कुठली बँक तर तुम्हाला रिटायरमेंटचं लोन आणून देणार नाही, की असं नाही की 60व्या वर्षी मला 18 वापरे मी प्लॅनिंगच नाही केला, तुम्ही बँकेत लोन काढतो आणि रिटायरमेंटसाठी मी पैसे वापरतो, बरोबर. काय तेव्हा तुमचं इन्कम पण नसणार आहे, तेव्हा तुमचं शरीर पण साथ देणार नाही आहे. तर तुम्हाला तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्हालाच करायचं आहे आणि दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते तुम्हाला कोणी मदतीला येणार नाही आहे. त्यामुळे जसं तुमचा पहिला जॉब लागेल तुम्ही इमिजिएटली रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करा. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यात दुसरं काही ऑप्शन नाहीच आहे. बेसिकली काय की आज तुम्ही घर घ्या थांबू शकतात, बरोबर. आज मला घर घ्यायचं आहे तर मी 5 वर्ष थांबेन, गाडी घ्यायची मी थांबू शकतो, पण मी रिटायर झालो मी थांबू शकत नाही. मला माझं पॅसिव्ह आपण जे म्हणतो मला आज उद्या मी रिटायर झालो 60व्या वर्षी आणि माझं जे काय पुढचं लाईफस्टाईल मला मेंटेन करायची आहे त्यासाठी माझ्या अकाउंटमध्ये पैसे पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे पाहिजे. तेच जर नसेल तर त्यावेळी मला काहीच ऑप्शन नसणार आहे, बरोबर. तर त्यावेळी रिग्रेट करण्याचं दुसरं ऑप्शन काही नसणार. तर ते रिग्रेट होऊ असं मला वाटत नसेल तर जेव्हा तुमचा जॉब लागेल लवकरात लवकर तुम्ही रिटायरमेंट सुरू करा. आणि आजकाल अजून एक मुद्दा महत्त्वाचा की हल्ली रिटायरमेंटचा एज खूप कमी झालं आहे. म्हणजे आधी माझ्या आईवडिलांच्या काळात लोक 60 जॉब करायचे एकाच कंपनीत. आजकाल फक्त लोक 50ला रिटायर होतात, कारण जॉबचा स्ट्रेस असेल, प्रेशर असेल, कामाचा असेल, ट्रॅव्हल गोष्टी असेल, पोल्युशन असेल, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग खूप करता यायला पाहिजे. आणि रिटायरमेंट जर तुम्ही लवकर होत असाल तर तुम्हाला तेवढी जास्त वर्ष पुढे काढायचे पोस्ट रिटायरमेंट. आपण जे म्हणतो लाईफ एक्सपेक्टन्सी आपण 80 वर्ष पकडली आणि जर मी रिटायरमेंट 50लाच होत असेल तर मला पुढे 30 वर्ष काढायचे आहेत माझ्याच इन्कमवर. आणि ते जर तुमच्याकडे इन्कम किंवा ॲसेट अवेलेबल नसेल तर तुम्हाला त्यावेळी दुसरा ऑप्शन काहीच राहणार नाही अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे हा विचार करता तुम्हाला रिटायरमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट गोल इन लाईफ. फायनान्सच्या दृष्टीने पण बघायचं झालं तर बाकी गोल तुम्ही पोस्टपोन करू शकतात. म्हणजे माझं मुलाचं एज्युकेशन आहे, मी लोन घेऊ शकतो. आज जर माझ्या मुला मला अमेरिकेला पाठवायचं आहे आणि मी प्लॅनिंग केलं नाही आहे तर मी लोन घेऊ शकतो. तर रिटायरमेंट सोडून बाकी प्रत्येक गोष्टीला मला ऑप्शन्स आहेत, अल्टरनेट ऑप्शन्स आहेत. सगळीकडे मला लोन मिळेल किंवा कोण मदत सगळ्यात करेल. जास्त महत्त्वाचं आहे आतापासून त्याची प्लॅनिंग करा. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे आणि सगळ्यात आपण कमी इम्पॉर्टन्स आपण त्यालाच देतो. बरोबर आहे. येस. आता शेवटचा एक क्वेश्चन आपण घेऊयात की बऱ्याच वेळेस फायनान्स इन्व्हेस्टमेंट करताना समजा आपण ॲडवायझरची मदत घेतो, बरोबर. पण मग काही लोकांचं असं म्हणणं असतं की यार ॲडवायझरला पैसे कशाला द्यायचे, बरोबर. तेवढ्याच 4 गोष्टी आपण यूट्यूबवरती इंटरनेटवरती पाहून स्वतः करू शकतो. मग यावरती तुमचं काय मत आहे की खरंच त्याचा फायदा होतो का? वॉरन बफेटचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, देर आर नो फ्री लंचेस इन लाईफ. म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये फुकटात काहीच मिळत नाही, प्रत्येक गोष्टीला किंमत असते, बरोबर. अजून एक गोष्ट ते म्हणतात की प्राईज इज व्हॉट यू पे, व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट. ओके. आपण कुठल्याशी प्राईस पे करतो, आज समजा मी बसच्या ऐवजी ओलान जातोय तर मी एक्स्ट्रा प्राईस करतो, बरोबर, का तर मला व्हॅल्यू मिळते, मी आरामात AC बसून जातो. आज मी ट्रेनने प्रवास करतोय ते मी नॉर्मल जनरल कोचच्या ऐवजी मी AC कोचने प्रवास करतो, कारण मला तो कम्फर्ट मिळतो. आपण एक्स्ट्रा प्राईस पे करतो, आपल्याला व्हॅल्यू मिळते. आपण कधी जेव्हा एक्स्ट्रा प्राईस पे करतो कुठल्या गोष्टी असू दे, मग आपण एका इलेक्ट्रिशियनला घरी बोलवलं त्याला आपण पे केले, म्हणजे आज मला ट्यूब माझी बिघडली आहे, बरोबर, घरात काय लाईटिंग मला चेंज करायचं आहे तर मी गुगल जाऊन सर्च करून सगळे घेऊ शकतो गोष्टी, बरोबर. पण हेच माझ्याकडे तेवढं वेळ आणि टाईम आहे का, माझी टाईम एनर्जी मी त्याचं वेस्ट करू शकतो का? आपली आणि टाईम आणि एनर्जी आपण आपल्या करिअरवर फोकस करावी. आज जर मी IT बॅक इंडस्ट्रीमध्ये आहे, बरोबर, तर जो माझा टाईम आणि माझी एनर्जी आहे तो मी माझं करिअर कसं डेव्हलप करता येईल, मला प्रमोशन कसं मिळेल, माझं इन्कम कसं वाढवता येईल, म्हणजे इंटरनल फॅक्टर जे आहेत आपले त्याच्यावर पण त्याच्यावर फोकस आहे ना, की आपण ठीक आहे कमिशन असतं, तुमचा हा पार्ट आला, डिस्ट्रीब्युटरचं इन्कम आला, बरोबर, तो असणारच आहे, कारण तुमचा शेवटी एक्सपर्टचा तुम्हाला सल्ला मिळतो. पण आपण जसं मगाशी बोललो की बरेचसे तुमचे कन्फ्युजन दूर करतो.
आज मला प्लॅनिंग कशासाठी करायचं आहे, कुठले गोल माझे इम्पॉर्टंट आहेत, बरं आज मला गोलसाठी प्लॅनिंग करताना मी पैसे कधी विड्रॉ करू. आजच्या पॉडकास्टमध्ये पण तुम्ही म्हणजे हेच मला कळालं की आजच्या पॉडकास्टमध्ये पण तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की गोल प्लॅनिंग करताना सगळ्यात आधी आपल्या रिटायरमेंटची प्लॅनिंग करा. करेक्ट. हां करेक्ट. तर यातून ही पण मला एक आयडिया आली. बरोबर. सो प्लॅनिंग करताना आपण आता प्रत्येक वेळा काय होते की तुम्हाला कोणी सांगेल की इथे इन्व्हेस्ट करा. आज तुम्ही कुठल्या साईटवर जा, तुम्हाला हल्ली सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, कुठले टॉप फंड्स आहेत, बरोबर. इन्व्हेस्ट करा कधी कोणी सांगतं, पण कधी विड्रॉ करा हे पण खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पैसे कधी लागणार आहेत आणि कधी पैसे काढायला पाहिजेत हे तुम्हाला एखादा एक्सपर्ट सांगू शकेल, बरोबर. सगळ्या गोष्टीत आपण नॉलेज घेत बसलो तर आपली टाईम एनर्जी अननेसरी वेस्ट होते. दुसरी गोष्ट काय, जेव्हा तुम्ही एक्सपर्टला हायर करता तिथे अकाउंटेबिलिटी येते. ओके. आज मी डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना गोळी दिली तर मी पुढल्या डॉक्टरने विचारू शकतो, अरे मला असं झालं तसं झालं, मी परत जातो. आज मी गुगल सर्च करून स्वतःच एक गोळी घेतली आणि मला काय झालं त्याचा अकाउंटेबिलिटी कोण घेणार. बरोबर आहे. तर जेव्हा तुम्ही एक्सपर्टशी सल्ला घेता तर ती अकाउंटेबिलिटी आपण प्रकार येतो, बरोबर. त्यामुळे अकाउंटेबिलिटीच्या दृष्टीने एक तुमचं माइंड पण एक पीसफुल राहतं. चला माझं इन्व्हेस्टमेंट कोणाकडे लक्ष आहे, तो बघतोय माझ्या प्लॅनिंग किंवा गोल्सकडे, तर मला माझं लक्षाची गरज नाही, माझं लक्ष माझ्या कामावर देईन. बरोबर. आणि अजून एक असा एक रिसर्च अमेरिकेत पण झाला आहे की जेव्हा तुम्ही फायनान्शियली फ्री असाल, इंडिपेंडंट असाल, तेव्हा तुमची प्रोडक्टिव्हिटी कामाची वाढते. तिथे कमी होतं. हां, कारण तिथे बऱ्याचशा वेळी म्हणजे आपण अमेरिकेत ज्या मोठ्या MNCs आहेत, कंपन्या आहेत ना, तिथे त्या लोकांना प्रशिक्षण दिलं जातं की फायनान्शियल इंडिपेंडंट कसं हवं, कुठे इन्व्हेस्टमेंट करावी. कारण तेवढा आपला ताण कमी होतो. आपण जास्त विचार करत नाही, आपण ॲनालिसिस नाही करत, कुठे बाहेर काय चाललंय, मार्केट क्रॅश झालं, इलेक्शन्स आले, कुठले इव्हेंट होत आहेत, त्याच्यावर आपलं लक्ष येत नाही, आपलं कामावर लक्षात राहतं. आता हल्ली का लोक इन्व्हेस्टमेंट आपलं कामाच्या वेळी एका हातात लॅपटॉप, एका हातात ट्रेडिंगचा मोबाईल चालू असतो, काय चालू आहे, तर ऑब्व्हियसली तुमची प्रोडक्टिव्हिटी अफेक्ट होणार असं. इकडे पण होईल, इकडे पण, दोन्हीकडे होणार ऑब्व्हियसली. तर त्यापेक्षा म्हणजे आयदर तुमचं हे पण नाही ते पण नाही, त्यासाठी तुम्हाला एक एक्सपर्टचा, हां अर्थात तुम्ही त्या सेक्टरमधले आहात, आज जर तुम्ही MBA फायनान्स केलं, तुम्ही CA आहात, तुम्हाला सगळं नॉलेज आहे, तर तुम्हाला एक्सपर्ट त्याची काही गरज नाही आहे. पण तुम्ही त्या फील्डमध्ये नाही आहात, एक्सपर्ट नाही आहात, आणि तुम्हाला वाटतं की मला गरज पाहिजे तर गरज घेण्यात काही कमीपणा वाटायची गरज नाही. कारण त्यात तुम्हाला फायदाच आहे आणि तो पैशाच्या दृष्टी पण दिसतो, तो तुम्हाला एक तुमचे बिहेवियर मॅच करण्यात पण येतो आणि तुम्हाला एक इमोशनली किंवा पीसफुल माइंड पण राहतं की चला कोणतरी आपल्या मागे एक आहे आपल्या काळ की मदत करायला. सो शेवटी मी माझा अनुभव शेअर करतो, काही अनुभव. ते सांगता मला असं आवडेल की जेव्हा मी लोकांना सांगतो की तुम्ही प्लॅनिंग इम्पॉर्टंट, गोल इम्पॉर्टंट आहे, तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी जवळजवळ 20 वर्षाला स्वतःचं प्लॅनिंग करतो आहे, फायनान्शियल प्लॅनिंग असेल, मी आणि माझी वाईफ मिळून, बरोबर. आणि मला सांगायला खरंच आवडेल की माझ्या वाईफने ॲट द एज ऑफ 39 म्हणजे 39-40 वर्षी तिने रिटायरमेंट घेतली, तो पण रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा टार्गेट कम्प्लीट करून, बरोबर. सो तो हे डिसिप्लिन आणि प्लॅनिंगचं खूप महत्त्व आहे. इनफॅक्ट माझी वाईफच नाही तर असे बरेचसे क्लायंट आहेत ज्यांनी मागच्या 10-15 वर्षात त्यांचे गोल्स अचीव्ह केलेत, डिसिप्लिन किंवा प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर गोल करून. तसेच जी माझी जर्नी जी आहे, आपण जे बोललो की बिझनेस चालू केल्याने जर्नी जी आहे, सुरुवातीला मला बऱ्याचशा अडचणी आल्या, ती जर्नी जशी माझी वाढत गेली, सुरुवातीला माझा AUM 1 करोड होता, तो 10 करोड झाला, तो 100 झाला, मग शेवटी आता 140 आहे. त्या ह्याच्यात मला बऱ्याचशा गोष्टी फेस झाल्या आणि जसे माझा AUM जसे म्हणजे क्लायंट व्हायचं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. कारण सुरुवातीला आपण थोडे निर्धास्त असतो किंवा बिंदास्त असतो की बाबा ठीक आहे माझ्याकडे 10 क्लायंट आहेत, माझ्याकडे 1 करोडचा AUM आहे. जसं असं AUM माझा 100 करोडच्या वरती क्रॉस होत गेला तसंच माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढत राहिली की आपण लोकांचे फंड्स कसे मॅच करता आलं पाहिजे, लोकांचे गोल कसे करता आले पाहिजे, बरोबर. तर या जर्नीत मला नक्की सांगायचं की गोल, प्लॅनिंग, डिसिप्लिन याचं महत्त्व खूप आहे. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे आणि तोच अनुभव मी माझ्या क्लायंटवर शेअर करायचा नेहमी प्रयत्न करत असतो. इनफॅक्ट तुम्ही माझ्या क्लायंटचा जरी कोणाला विचारलं म्हणजे विचारलं तर ते पण तुम्हाला सांगू शकते की त्यांना या गोष्टी कसा फायदा झाला, गोल प्लॅनिंग किंवा जे आपण म्हणून डिसिप्लिन, हे जे मी आत्ता पण मगाशी या सगळे टॉपिक डिस्कस केलेत, त्यांना त्यांच्या जर्नीमध्ये, इन्व्हेस्टमेंट जर्नी कसा फायदा झाला, त्यांनी त्यांचे गोल्स कसे अचीव्ह केले हे पण ते तुम्हाला सांगू शकतील. ओके. तर सुयोग दादा, मला तर खरंच खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. कारण काय की मला पण बऱ्याच गोष्टी आज शिकायला मिळाल्या. जसं की एक महत्त्वाचा मुद्दा आपण डिस्कस केला होता की गोल प्लॅनिंग करताना सगळ्यात आधी आपण आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल गोल प्लॅनिंग केली पाहिजे. ओके. तर मला असं वाटतं की आपली जी ऑडियन्स आहे त्यांना पण एक व्हॅल्यू ऑफ इन्फॉर्मेशन आजच्या या पॉडकास्टमधून मिळाली असेल. जर कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे डिटेल्स देऊन टाकू, त्यामुळं डायरेक्टली लोक तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. धन्यवाद. मी पण तुमचे आभार मानतो की हा माझा पहिलाच पॉडकास्ट होता आणि तुम्ही मला संधी बोलण्याची संधी दिल्याबद्दल किंवा माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल खरंच तुमचे आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच.